स्वच्छ प्रकाशमान प्रभाग, तसंच ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, रस्ता, पाणी, गटार वगैरे, या तर आपण करणं. अंडरग्राऊंड ड्रेनेजची जी काही आता जी स्कीम चालू आहे तिच्यामध्ये ती पूर्णत्वाला आलेली आहे शहरी भागातली, आणि आता ग्रामीण भागाची जी 850 कोटीची पाईपलाईन चालू झाली आहे ती पूर्ण करून त्या पूर्ण रस्ते त्या ठिकाणी करण्याचा हा पहिला उद्देश आपला असणार आहे. तसंच नागरिकांची सुरक्षा ही महत्त्वाची धरून आपण जे CCTV कॅमेरे वेगवेगळ्या चौकांमध्ये आपण लावणार आहोत, आणि एक विरंगुळासाठी ज्येष्ठांना एक नाना नानी पार्कची संकल्पना आहे. तसंच पूर्ण प्रभागातील जे काही ओपन स्पेस आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं आहे विशेषतः, त्यांना बंदिस्त करून त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून म्हणा किंवा काही वेगळ्या बगीचा, त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी स्केटिंग गार्डन, बास्केटबॉल गार्डन, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी असे वेगवेगळे मंदिरं जे काही आहेत. मंदिरे पण भरपूर ठिकाणी आम्ही एक मंदिर अभियान घेतलं होतं आता, की जुन्या मंदिरांमध्ये लोक पूर्ण त्या ठिकाणी गवत उगलेलं, काटेरी झुडपं उगलेले, आणि त्या ठिकाणी दिवा लावायला सुद्धा कोणी जात नाही. प्रभागातले 20 मंदिरं आम्ही असे घेतले की ते पूर्ण स्वच्छ केले, त्यांच्या ठिकाणी वृक्षारोपण केलं, आणि वृक्षारोपण करून त्यांची काही डागडुजी असेल ती करून ते मंदिरं पुनर हे केले. आणि आता पण बऱ्यापैकी जे काही मंदिरांचे बांधकाम चालू आहे, जवळपास पूर्ण प्रभागामध्ये 27 ते 28 ठिकाणी मंदिरांच्या कामांना आम्ही आपल्या स्वइच्छेने मदत करून सगळ्या गोष्टी केल्या. आणि याच्यानंतरही देव धर्म देश याच्यासाठी आम्ही पूर्ण तन मन धनाने